मला नको आहे तुमचं जेवण, परंतु निदान माझी मला जी काही पेन्शन येत आहे ती तरी द्या. आई मुलांना सुनांना विनंती करत होती. परंतु सुनांनी म्हाताऱ्या वयोवृद्ध 80 वर्षांच्या विमलाताईंना मार देऊन घराबाहेर हाकलवून दिले. परंतु त्यानंतर असं काही घडलं की विमलाताईंसाठी देवाने असा न्याय केला की दोघी सुनांना त्यांचा खूप मोठा पश्चाताप भोगावा लागला. तर मित्रांनो, प्रत्येक वयोवृद्ध सासू सासऱ्यांवर अन्याय करण्याआधी ही कथा आहे, ऐका. आणि जर तुमच्याही सुना तुमच्यावरती असा अन्याय करत असेल तर त्यांना कशा प्रकारे धडा शिकवायचा हे आज आपण कथेमध्ये पाहूया. विमलाबाई जेवणासाठी आपल्या दोन्ही सुनांच्या पाठीमागे गोलगोल फिरत होत्या आणि त्या रोट्या हातात धरून विमलाताईंना चिडवत त्यांच्या मागे फिरायला लावत होत्या. विमलाबाई बिचाऱ्या गुडघ्यांवर चालत खूप वेळ त्यांच्या मागे फिरत राहिल्या, पण म्हातारपणामुळे त्यांचा श्वास फुलू लागला, डोके गरगरू लागले आणि त्या तेथे बसून फुटून रडू लागल्या. तेव्हा दुसरी सून म्हणाली, काय झालं म्हातारे, आता भूक लागली आहे ना, रोटी घे. दोन्ही सुना त्यांना कुत्र्याला दाखवतात तशी रोटी दाखवत बेशरमपणे हसू लागल्या. सुनांची अशी वागणूक बघून विमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रडत रडत दोन्ही सुनांना हात जोडून म्हणाल्या, सुनबाई, एका उपाशी माणसांवर एवढी क्रूर थट्टा करू नका. जर तुम्हाला माझ्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर थेट मारून टाका, पण निदान अन्नाचा तरी अपमान करू नका. ठीक आहे, मी आता तुमच्याकडे कधीही जेवण मागणार नाही. फक्त माझ्या पेन्शन मधले थोडेसे काही पैसे मला द्या, म्हणजे मी स्वतःचा गुजारणा करून घेईन. हे ऐकताच मोठी सून तिरमिरून आली. तिची वेणी धरून म्हणाली, म्हातारे, काय म्हणालीस, पेन्शनचे पैसे? असं म्हणत ती हात उचलणार इतक्यात तिच्या गालावर चापट बसली. दोन्ही सुनांच्या पायाखालची जमीन सरकली. लहान सून स्नेहा रागाने म्हणाली, वहिनी, तुमची हिंमत कशी झाली माझ्या असहाय्य सासूबाईंबरोबर हात उचलण्याची? स्नेहाने सासूला उठवलं, कपडे झटकले आणि त्यांच्या मिठी मारून रडू लागली. स्नेहाचा धीर संतापून म्हणाला, वहिनी, तुम्हाला लाज वाटत नाही का? मोठ्या भावाच्या आई समान बाईवर हात उचलताना हेच का तुमचे संस्कार? तेवढ्यात बबिताच्या गालावर दुसरी चापट बसली. कोणत्या संस्कारांबद्दल बोलताय तुम्ही वहिनी? जेव्हा तुम्ही दोघी ह्या लाचार आईवर अत्याचार करत होता तेव्हा तुमचे संस्कार कुठे गेले होते? घरात गोंधळ ऐकून मोठा भाऊ आला. सुना आपल्या नवऱ्यांचा बघताच रडायचं नाटक करू लागल्या. भाऊ म्हणाला, लहानांनी मोठ्यांची पायरी विसरू नये. तुम्ही सगळ्यांवर हात उचलणार का? तेव्हा खबरदार. पंकज संतापून म्हणाला, भाऊ, जर आज तुम्ही तुमच्या बायकांचा पाठिंबा घेतला तर मी आईसाठी सर्व सीमा ओलांडेन. पंकजचा संताप पाहून दोन्ही भाऊ शांत झाले. पंकज पुढे म्हणाला, तुमच्या बायका दुसऱ्या घरून आल्या आहेत, त्यांचं काही बोलायचा हक्क नाही, पण तुम्ही दोघं आईच्या त्यागाला कसं विसरलात त्या दिवसांना जेव्हा आईने आपल्याला मोठं करण्यासाठी उपासमार केली, दारोदार फिरली? कसं विसरला तेव्हा आई स्वतः जुना शाल पांघरून राहायची फक्त आपण थंडीपासून वाचावं म्हणून, आणि आज हीच आई 2 रोट्यांसाठी कुत्र्याप्रमाणे तुमच्या बायकांच्या मागं फिरतीये आणि त्याची ती थट्टा करताय. माफ कर भाऊ, पण जर अजून तुम्हाला वाटत असेल की वहिनी बरोबर आहात आणि आम्ही चुकीचे, तर तुम्ही त्यांच्या पदरात राहा. मी माझ्या आईची काळजी स्वतः घेईल. असं म्हणत पंकज आणि त्याची बायको आईला खोलीत घेऊन गेले. पंकजने आईचे अश्रू पुसले. स्नेहा गरमागरम जेवण घेऊन आली. पंकज आईला स्वतःच्या हाताने जेवायला घालू लागला. विमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या मनात म्हणाल्या, हे तिन्ही माझ्याच पोटी आहेत, पण त्या दोघात आणि पंकजमध्ये किती फरक आहे. पंकज असा मुलगा संगोपनाने नाही तर भाग्याने मिळतो. काही केलं नव्हतं मी त्या दोघांसाठी, पण त्यांनी माझ्या ममतेचं उत्तर असं दिलं की ह्या आईला दाण्या दाण्यासाठी रडावं लागलं. बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांना आपल्या दिवंगत पतीची, नवऱ्याची आठवण झाली. रात्रीचे 12 वाजले होते. 80 वर्षांच्या विमलाबाईंच्या डोळ्यांतून झोप गायब झाली होती. त्या भूतकाळाच्या पानांना धरून जुन्या दिवसांची आठवण करत होत्या. फक्त 30 वर्षांच्या वयात पतीचं सावट हरपलं आणि लहान मुलांना सांभाळणं, शिकवणं, त्यांना समाजात उभं करणं ही सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. पती रामनारायण सरकारी कर्मचारी होते. त्यांच्या जागी 30 वर्ष नोकरी करून 5 वर्षापूर्वीच त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. जेव्हा रामनारायणजींचे निधन झालं तेव्हा त्यांचा मोठा मुलगा किशोर फक्त 8 वर्षांचा, दुसरा संदीप 6 वर्षांचा, धाकटी मुलगी अंशिका 3 वर्षांची आणि सगळ्यात लहान पंकज अजून पाळण्यातच होता.
नातेवाईकांनी त्यांच्याशी पाठी फिरवली, कारण त्यांना फक्त 20 एकर शेती हडप करायची होती. गावच्या मुख्य रस्त्याजवळील घर, देवस्थान, मालमत्ता या सगळ्याची देखभाल विमलाबाईंनी स्वतःच्या बुद्धीने आणि गावातील पंडित दीनानाथजी यांनी त्यांना बहीण मानलं होतं त्यांच्या मदतीने केली. 30 वर्ष सरकारी नोकरी करत करत त्यांनी नवऱ्याची मालमत्ता, मुलांची जबाबदारी आणि आयुष्य सगळं समर्पित केलं. विमलाबाईंची सेवा निवृत्त झाल्यानंतर लाखो रुपये आपल्या दोन्ही मुलांना आणि मुलगी अंशिकाला दिले होते. मुलाचे विवाह झाले होते. आता त्यांना फक्त आपल्या मुलांना सुखी पाहायचं होतं. त्यांना मिळणारी पेन्शन त्यांच्या खर्चासाठी पुरेशी होती. त्यांच्या आयुष्यात पैसा, संपत्तीला काही महत्त्व नव्हतं. मोठा मुलगा किशोर सरकारी सेवेत अधिकारी होता. धाकटा मुलगा संदीप लाखांचा व्यापार चालवत होता. पंकज बिचारा एका ठिकाणी खाजगी नोकरी करत होता. किशोरची पत्नी सुलोचना आधी विमलाबाईंच्या आसपास राहून त्यांची सेवा करत होती. पण सेवानिवृत्तीनंतर तिच्या जवळही विमलाबाईंना वेळ देण्यासाठी अवकाश उरला नव्हता. धाकटी सून बबिता फार मॉडर्न स्वभावाची होती. वडीलधाऱ्यांचा तिचा दृष्टिकोन पूर्णपणे नकारात्मक होता. विमलाबाई कधी आपल्या सुना मुलांच्या आयुष्यात अडथळा आणत नसत. त्यांना ठाऊक होतं की काळ बदललाय. त्यांच्या दिवंगत पती रामनारायणजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्या दरवर्षी गावातील आपल्या वाडवडिलांच्या मंदिरात भंडारा आयोजित करत. पंडित दीनानाथ ते आयोजन नेहमी पार पाडत असत. त्यात विमलाबाईसह सर्व मुलं, मुली, जावई सगळे सहभागी होत असत. त्या मंदिराचे एक रहस्यही होतं, जे फक्त विमलाबाई आणि दीनानाथजी जाणत होते. ते मुलांना अजून सांगायचे नव्हतं. योग्य वेळी सांगतील असं ठरवलं होतं. पण सुनांच्या वागण्यामुळे त्यांचं मन बदलू लागलं. सुलोचना आपल्या नवऱ्याला म्हणाली, सांभाळा जरा या म्हातारीला, मीही सून आहे. रोज रोज बोलणं मला बरं वाटत नाही. किती वर्ष आम्ही आईची काळजी घेतली आणि आता आईची जबाबदारी बाकीच्या भावांमध्ये वाटून द्या. तेव्हा किशोर म्हणाला, भाग्यवान, स्वयंपाकाचं वाटप तर मुलांच्या लग्नानंतरच तू करून घेतलंयस. आता आईचंही वाटप करशील का? सुलोचना म्हणाली, ज्याच्यावर ओझं येत नाही तो जाणतो. तुम्हाला काय आहे, तुम्ही तर शाळेत मास्तरींसाठी निघून जाता, पण मागे घरात सून, चहा, सून, रोटी, साफसफाई हे सारं माझ्याकडून नाही होत आता. आणि आमची सून शिकलेली आहे, तिला मी हे सगळं काम सांगणार का? असं झालं तर माझ्या वेळेला ती हात वर करेल. त्यामुळे आता ठरवा. इतक्यात मोठा दीर संदीप आला. तो म्हणाला, अरे वहिनी, सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी हा क्लेश का? किती दिवस झाले तुमच्या हातचा चहा प्यायलो नाही. किशोर हसत म्हणाला, हो भाऊ, सकाळी सकाळी गरमागरम चहा प्यायला हवा. पत्नीची जवळजवळ वाक्य नाही. दोघं भाऊ हसले. सुलोचना रागाने म्हणाली, मी जी मजा करत नाही. ऐका भाऊजी, तुम्ही किंवा मग पंकज भाऊजी आईची घ्यायलाच हवी. आमच्याकडून होत नाही. चहा देऊन टाकते, पण आजच निर्णय झाला पाहिजे. संदीप म्हणाला, भाऊ, आज सकाळी सकाळी आईच्या वाटपाची गोष्ट कशी काय निघाली? आता तर आपल्या घरातही महाभारत सुरू होईल. तुम्ही वहिनीला का समजावत नाही? किशोर म्हणाला, जेव्हा तू तुझ्या बायकोला समजावू शकला नाहीस तेव्हा माझी तर कित्येक वर्षांची आहे. मी काय समजावणार? आता तुम्हा दोघांनी आईची जबाबदारी घ्यायला हवी. इतक्या संदीपची पत्नी बबिता आली आणि म्हणाली, भाऊसाहेब, राग मानू नका, पण आईची जबाबदारी इतकी वर्ष फक्त तुम्हीच घेतली असं तुम्हाला वाटतं का? वहिनी आल्यावर 3 वर्षांनी मीही आले होते. मीही कमी सेवा केली नाही. त्यामुळे माझ्याकडून अजून अपेक्षा ठेवू नका. असं म्हणून तिनेही पल्ला झाडला. दोघं भाऊ एकमेकांकडे बघू लागले. किशोर आता म्हणाला, एकच उपाय आहे. पंकजशी बोलावं लागेल. त्यांची मुलं अजून लहान आहेत. त्यावर आई जबाबदारी आहे. तो आईला सोबत ठेवू शकतो. संदीपने मान हलवत म्हटलं, हो भाऊ, का नाही? त्याने करायलाच हवं. आणि प्रायव्हेट नोकरी करतो, मग पैसे तर मिळतच असतील की. चला त्याला बोलूया. पंकज बाहेर ये, काही महत्वाची गोष्ट आहे. तेवढ्यात विमलाबाई लाठीचा आधार घेत तिथे आल्या. सोप्यावर बसल्या आणि म्हणाल्या, काय झालं बेटा? आज तुम्ही तिघे एकत्र बसलात, काही खास गोष्ट आहे का? किशोर म्हणाला, हो आई, फार महत्वाची गोष्ट आहे. पण तू चिंता करू नकोस. तुला वेळेवर रोटी मिळत राहील. मग ती या घरून मिळो वा दुसऱ्या घरून. विमलाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, बेटा, का या वयात आईला इकडून तिकडे ढकलत आहात? मी तर कधीच तुम्हाला काही दिवसांसाठी कोणाकडेही सोडलं नाही. माझी जबाबदारी नेहमी निभावली. इतक्यात सुलोचनाची नवीन सून प्रिया आली आणि म्हणाली, आजी सासूबाई, तुम्ही सोप्यावर पायवर करून बसू नका. हा सोपा घाण होईल. 6 महिन्यांपूर्वीच माझ्या पप्पांनी दिला होता. तुम्ही अजिबात इज्जत करत नाही. त्या लाकडी खुर्चीवर का नाही बसत? असं म्हणून तिनं चहा टेबलावर आपटला आणि आपल्या खोलीत निघून गेली.
विमलाबाईंनी सोप्यावरून उठून खुर्च्यावर बसल्या. त्यांनी सगळ्यांकडे पाहिलं की कोणीतरी त्यांना 1 कप चहा देईल, पण कोणी दिला नाही. 2 सुना आणि मुलं स्वतः चहा पिऊ लागली. तेव्हा पंकज आला. आईच्या डोळ्यातील आसू पाहून त्याने आपल्या पत्नी स्नेहाला सांगितले, स्नेहा, आईसाठी 1 कप चहा कर. मग तो भावांना म्हणाला, भाऊ तुम्ही चहा पिणार का? संदीप तोंड वाकडं करून म्हणाले, नाही नाही, आम्ही चहा पिऊन झालो, पण आमच्यासाठी काही विचार करण्याची गरज नाही. आम्ही तुला यासाठी बोलवलंय की आता आईची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. आमच्या पत्नी आईचं ओझं बनवून थकल्या आहेत. आता ही जबाबदारी तू घे. तसंच आता त्या किती दिवस राहतील? पंकज म्हणाला, शुभ शुभ बोला भाऊ. आई आहे म्हणून आपण सारे एकत्र आहोत. आई नसेल तर हे घर वाऱ्यासारखे उखाडलेल्या कोरड्या पानांसारखं तुटून जाईल. किशोर म्हणाला, मोठ्या मोठ्या गोष्टी करणं बंद कर आणि जबाबदारी उचलून आईला तुझ्याकडे घेऊन जा. पंकज म्हणाला, पण भाऊ, आई तर आधीपासून 3 वेळाला आमच्याचकडे जेवते. मग त्या इथे राहिल्या तर काय अडचण आहे? आईला या खोलीचं आकर्षण आहे, कारण बाबा याच खोलीत राहायचे. सुलोचना म्हणाली, 100 गोष्टींचा एकच निष्कर्य भाऊजी, आम्हालाही जागा हवी आहे. आता माझी सून स्नेहासारखी 2 कपड्यात आलेली नाही. ती इतक्या मोठ्या हुंड्यात सामान घेऊन आली आहे. ते ठेवायला जागाही हवीच की. तुम्ही आईचा ठोसकरीत टाका, काय अडचण आहे? बिचारी विमलाताई मुलांसारखी टुकटुक सगळ्यांकडे पाहत होत्या. किती प्रेमाने त्यांनी 3 मुलांना वाढवलं आणि आज तेच त्यांची विभागणी करत आहेत. तेवढा स्नेहा आईला चहा आणि बिस्किट देत म्हणाली, माफ करा तुमच्यात बोलतेय, पण भाऊसाहेब, जर आई स्वतः इच्छेने आमच्याकडे राहायला तयार असतील तर मला काहीच हरकत नाही. पंकजला अभिमान वाटत होता की त्याची आईचा तितकाच सन्मान करते जितका ती स्वतःच्या आईचा करेल. बबिता लगेच म्हणाले, ठीक आहे, तर ठरलं, आई भाऊजींकडे राहतील. पण मी स्पष्ट सांगते, आता आम्ही त्यांचं खाणं पिणं औषध याचा खर्च उचलणार नाही हो. उद्या मरण पावल्या तर 3 भाऊ मिळून सगळं करूया. मग दरवर्षी श्राद्धात त्यांच्या नावाने खूप मेहनत करावी लागेल. विमलाबाई हळूवार आवाजात म्हणाल्या, सुनबाई, जिवंतपणे तुम्ही मला खायला द्या, त्यात मी खुश. आणि मृत्यूनंतर माझ्या श्राद्धात माझ्या आवडीचा हलवा पुरी बनवाल, मग मी खायला येईल का? त्यापेक्षा माझ्या जिवंतपणीच ते सर्व द्या, म्हणजे मी शांतपणे मरेन. सुलोचना म्हणाली, आईजी, आता जेवायचं आहे ते लहान सुनेला सांगा, आणि हे घ्या, मी तुमचं सामान बांधून ठेवलं आहे, स्नेहा घेऊन जा. पंकज म्हणाला, वहिनी, तुम्हाला इतकी घाई होती की आईचं सामान इतकं बांधून ठेवलं? एकदा तरी आम्हाला विचारलं असतं. संदीप म्हणाला, आई, काय विचारायचंय? आईला काय कळतं? आता आईला काय करायचं आणि काय नाही याचा निर्णय आपणच घेऊ. खूप दिवस आईच्या निर्णयावर हे घर चाललं, आता नाही. चला आपलं काम करा. एवढे सगळं बोलून निघून गेले. विमलाबाई काही बोलल्या नाहीत, पण आतल्या आत त्या घुटमळत होत्या. गेली 3 वर्ष लहान सुनेचं त्यांच्यासाठी सर्व काही करत होती. तिचं प्रेम आणि सेवेची कधी कमतरता भासली नव्हती. पाहता पाहता 3 महिन्यात विमलाबाईंची तब्येत खूप खालावली. त्यांनी मुलगी अंशिकाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, पण तिनेही काहीतरी कारण सांगून टाळलं. कलियुगाच्या सावटानं मुलगीही आईपासून दूर गेली होती. ती नेहमी स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या सांगत आईला भेटायला असमर्थता व्यक्त करत होती. विमलाबाई जेव्हापासून स्नेहाकडे आल्या तेव्हापासून दोन्ही मुलं आणि सुना कधी चौकशीसाठी सुद्धा आपल्याला भेटायला आल्या नाहीत. त्यांनी भीती वाटली होती की कदाचित आई परत त्यांच्याकडे राहायला लागेल. काळ सरकत गेला. एकदा पंकज आणि स्नेहाला रात्री अचानक एका नातेवाईकांच्या मृत्यूसाठी जावं लागलं. विमलाबाईंना खूप भूक लागली होती. त्यांनी दोन्ही सुनांकडे अन्न मागितलं, पण त्यांच्याकडून फार फार अपमान सहन करावा लागला. असा विचार करता करता विमलाबाईंचा कधी डोळा लागला त्यांना समजलंही नाही. त्या रात्री मुलांचं प्रेम आणि आपुलकीची अधुरी इच्छेसह विमलाबाई परमेश्वराच्या चरणी गेल्या. त्या दिवशी दोन्ही सुना खूप खुश होत्या की आता भीती न बाळगता जगता येईल. पंकज आणि स्नेहाचं मात्र रडून रडून वाईट झालं. त्यांनी आपली फिरवी आईसाठी सर्व काही केलं, तरी दोन्ही भावांनी थोडीफार मदत केली म्हणजे समाज म्हणणार नाही की सगळं पंकजवर आलं. आई गेल्यानंतर 3 भावांमध्ये फक्त मोजून मापून बोलणं व्हायचं. काळ पुढे गेला. बरोबर 1 वर्षानंतर सुलोचना आपल्या सून प्रियाला म्हणाली, ऐक सुनबाई, उद्या आईजींचं श्राद्ध आहे. त्यांना हलवा पूर्वी खूप आवडायची. प्रिया म्हणाली, आईजी, उद्या आहे ना, मी करून टाकते. मग आतापासूनच तुम्ही घर डोक्यावर घेतलं. बबिताने आपल्या सुनेला सांगितलं, सुनबाई, माझ्या सासूबाईंच्या श्राद्धात काही कमी राहता कामा नये. त्यांच्या आशीर्वादाने आज आपण सारे सुखात आहोत. त्यांना आवडणारं सगळं बनलं पाहिजे. श्राद्धाच्या दिवशी विमलाबाईंच्या सुना आणि त्यांची सून यांच्या स्पर्धा करत होती. आईला चढवलेलं पहिलं स्वादिष्ट भोजन कोणाकडून जाईल? स्नेहा मात्र गप्प बसून हे सगळं पाहत होती.
ती पंकजला म्हणाली, जिवंतपणी आईची एखाद्या सुनांना काही आणून द्या या अपेक्षेने खिडकीतून पाहत बसायच्या, पण सगळे आपला चेहरा वाकडा करून बाजूला व्हायच्या. आणि आज पहा. पंकज म्हणाला, जाऊ दे, तुला तर आठवते आईला काय आवडतं ते बनवून ठेव, मी येऊन नेतो असं म्हणत त्यांना आईच्या फोटोला प्रणाम केला आणि ऑफिसला निघून गेला. बिचारी विमलाबाई जिवंतपणी दोन्ही सुनांच्या हातचं स्वादिष्ट अन्न आणि प्रेमासाठी तडफडत राहिल्या. सगळ्यांनी आपलं कारण सांगत त्यांच्यापासून दूर केलं, तर फक्त स्नेहाच्या आधारावर जगल्या आणि शेवटी त्यांच्याच कुशीत प्राण सोडले. पण त्या आई होत्या, त्यांचं प्रेम तर इतर मुलांवरही तितकंच होतं, म्हणून त्यांना त्यांच्याकडूनही आपली आपुलकी आणि मान मिळावा अशी अपेक्षा होती, जी कधीच मिळाली नाही. आज प्रत्येक मुलाच्या घरात त्यांच्या फोटोसमोर नाना विविध प्रकारचे पदार्थ ठेवले जात होते. बिचारी विमलाबाई आपलं नशीब रडत असेल की हाच मान सन्मान आणि प्रेम जर जिवंतपणे मिळालं असतं तर खऱ्या अर्थाने मन तृप्त झालं असतं. तिकडे पंकजने ऑफिसमध्ये आपल्या बॉसला अभिषेकला सांगितलं, सर मला उद्या सुट्टीची गरज आहे. अभिषेक म्हणाला, पंकज तुला ठाऊक आहे ना 2 दिवसात रिपोर्ट सबमिट करायचा आहे, सुट्टी तर कल्पनाही करू नकोस. पंकजने नम्रपणे सांगितलं, सर काही जबरदस्ती नसेल तर मी म्हणणारच नाही, पण यावेळी खरी गरज आहे. कशी गरज आहे बॉसने विचारलं, तर माझ्या आईचं उद्या श्राद्ध आहे. अभिषेक थोड्या आश्चर्याने म्हणाला, अरे मग पंडितजींना जेवण दाखवलं? ये पंकजने शांतपणे उत्तर दिलं, नाही सर, पंडितांना जेवण दाखवायचं. मी वृद्धाश्रमात जाऊन त्या वयोवृद्ध स्त्रियांना स्वतःच्या हाताने जेवण देतो. तिथे 3-4 तास राहून त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. अभिषेक म्हणाला, पण श्राद्धात तर पंडितांना जेवण दिलं जातं. पंकजच्या आवाजात थोड्या वेदना होत्या आणि एक वेगळाच समाधान होतं. तो म्हणाला, सर मला वाटतं माझ्या आईच्या श्राद्धासाठी वृद्धाश्रमापेक्षा जास्त योग्य ठिकाण काहीच नाही. त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद येतो ना, तेव्हा वाटतं वरून आई हसत असेल आणि म्हणत असेल की छान मुलांनो, अशीच आईची सेवा करत राहा. अभिषेक प्रभावित झाला आणि म्हणाला, पंकज मी तुझ्यापासून खूप प्रभावित झालोय. तुझ्या आईने तुला खूप चांगले संस्कार दिले आहेत. तू जा, उद्याचे काम आम्ही परवानंतर हाताळू. दुसऱ्या दिवशी स्नेहा आपल्या कुटुंबासह पहिले घरातून थोडे प्रसाद घेऊन वृद्धाश्रमात गेली. त्यांनी तिथे जेवण वाटले. ते पाहणाऱ्यात काही शेजाऱ्यांना कारण विचारतात ते सगळं समजलं आणि ते शेजारी खूप प्रभावित झाले. दुसऱ्या दिवशी काही शेजारचे अनेक प्रतिष्ठित लोक पंकजच्या घरी येऊन त्याचे कौतुक करू लागले. हे ऐकून किशोर आणि संदीप खूप चिडले. त्यांचे नवऱ्यांनी त्यांना भडकवले. पण पहा ना, हे सर्व लोकांना फसवून आपल्या नावावर सन्मान मिळवतात, ते आम्हाला बदनामी करतात. दोघांनी विचार केला, शेजारी जरा शांत होऊ दे, नंतर त्यांच्यावर हिसाब करतो. शेजारी निघून गेला. तशीच दोघे भाऊ त्यांच्यावर शिवीगाळ करत चढले. तू हे सगळं लोकांना कसं सांगतोयस? नक्की तुला तसं म्हटलं असेल की आपल्यानेच आईची सेवा केली. जर तुला इतकीच वावा करायची हवी असेल तर वेगळं कुठे राहायचं ना, त्यांनी धमकावून सांगितलं. कारण ह्या घरात तुझ्यासाठी आता जागा नाही. पंकज शांतपणे ठाम राहून म्हणाला, भाऊ आजपर्यंत मी आईमुळे शांत बसलो आणि तुमची इज्जत केली, पण तुम्ही आईला तार रडवलं. आई काही वर्ष आपल्यासोबत राहिली, पण तुम्ही तिला केवळ खोलीतून नाही तर आपल्या मनातूनही काढून टाकलं. हेच दुःख तिच्या आयुष्याला लवकर घेऊन गेलं. बबिताने थंडपणे उत्तर दिलं, ठीक आहे आई गेल्या, आता तू काय करणार? आई आहेस आणि तुला एकच मुलगा आहेस. आमच्या 2-4 मुलांमुळे आम्हाला घरात अधिक जागा पाहिजे. प्रियाने सांगितले, मला सुद्धा आता 2 खोल्यांची रूम हवी आहे. बबिता म्हणाली, एक खोली तुझ्यासाठी आणि एक आपण ठेव. स्नेहा हसून म्हणाले, किती स्वार्थी आहात तुम्ही. आईला एक खोली देऊ शकत नाही, पण आपापली 2-2 खोल्या मिळवण्याच्या धडपडीत आहात. किशोर म्हणाला, पंकज तुझी बायकोला समजावून घे. पंकज म्हणाला, मी का समजावू? स्नेहाला घराच्या निर्णयांमध्ये बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. माझी पत्नी स्वतः हक्काने निर्णय घेऊ शकत नाही. तुमच्या बायका माझ्या आईचा निर्णय करू शकतील आणि माझी पत्नी आपला निर्णय का करू नये? संदीप म्हणाला, सरळ घर रिकामे. किशोर आणि संदीप पुढे दोघे येऊन म्हणाले, जसं तुला आईला या खोलीतून बाहेर काढलं होतं तसंच तुलाही या घरातून काढू टाकू. पंकज आईच्या फोटोकडे पाहून शांतपणे म्हणाला, आई मला माफ कर, पण मला हे करायचं नव्हतं, पण आता करावं लागेल. भाऊ तुम्ही विसरलात, मला या घरात हक्क आहे, तो मी सोडणार नाही. तुम्ही जबरदस्तीने घेऊ शकत नाही. आणि एक गोष्ट मी हिशोब लावणार नाही, पण करू शकत नाही. हवं तर या संपूर्ण घरावर माझा हक्क दाखवू शकतो, परंतु मी करू इच्छित नाही. पण आता तुम्हाला धडा दाखवणं आवश्यक आहे. दोघे भावांनी खिळखिळून हसून म्हटले, जा, तुझ्या शेंद्र्या धमकी आम्हाला
नाही तिथे स्नेहाने प्रश्न कसा उघड केला ते थंड आवाजात सांगितले. पंकजने एक पेटी उघडून त्यातला एक कागद काढून स्नेहाला दाखवत म्हणाला, बघ, आईने मला मृत्यूपूर्वी 15व्या दिवशी रात्री ही चिठ्ठी दिली. ती म्हणाली, बेटा, त्यांनी जे माझ्यासोबत केलं त्याबद्दल त्यांना माफ करू नकोस. जर त्यांनी तुला चांगलं वागवलं तर निर्णय बदलू शकतो, परंतु जर त्यांनी वाईट केलं तर कधीही माफ करू नकोस. स्नेहाने ती चिठ्ठी पाहिली. आईच्या तुटलेल्या फुटलेल्या अक्षरात लिहिलेली आप भीतीपोटी आणि इच्छांनी ती शब्द वाचून दोन्ही भाऊ सुनांनी धडकी उडाली. त्यानंतर तिघे जण मंदिरात गेले. तेथे पुजाऱ्याने त्या मंदिरातील एका मूर्तीच्या मागचा पडदा ओढला आणि एक मोठा रास उघडला. मूर्तीच्या मागे झाकलेले जमीन व हवेलीच्या कागदपत्र सादर केली. ते कागदपत्र पाहून पंकजला दिले गेले. त्या सर्व मालमत्तेचे कागदपत्र पंकज आणि स्नेहाच्या नावाने होते. दोघांची जमिनीचे प्रमाणपत्र, 20 हेक्टर जमीन आणि कोटींच्या पूर्वजांच्या हवेलीचे कागदपत्र हे सर्व सादर झाले आणि किशोर, सनी, बबिता आणि सुलोचनाच्या पायाखालची जमीन सरकली. चिठ्ठी स्पष्ट लिहिलं होतं की ही सर्व मालमत्ता पंकज आणि स्नेहाच्या नावावर संपन्न केली जात आहे आणि लिहूनही होतं, जर तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती केली तर कायद्यापासून सुटका नाही. किशोर, संदीप हे विस्मित झाले. ती साधी आणि शांत दिसणारी आई कशी इतका मोठा निर्णय घेऊ शकली? पंकजने सांगितलं, माझ्या भावनांनी कुठल्याही प्रकारे सोडला नाही. कदाचित तेच कारण होतं ज्यासाठी आईला हा निर्णय घ्यावा लागला. अर्थात स्नेहाने विचारलं, आता तुम्हाला काय सांगायचे आहे? पंकज म्हणाला, आता मी नाही, पोलीस आणि कोर्टच करेल. ज्या घरात माझ्या आईचा इतका अपमान झाला त्या घरात मी सुद्धा राहणार नाही. हे घर विकून माझा जितका हिस्सा असेल तो मी घेईल आणि उरलेले पैसे वृद्धाश्रमात दान करेल. त्यानेच आईच्या आत्म्याला खरी शांती मिळेल. स्नेहा हळू आवाजात म्हणाली, याहून चांगलं श्राद्धाचं गिफ्ट आईला दुसरं काहीच असू शकत नाही. तुमचा निर्णय अगदी बरोबर आहे. असं म्हणत दोघे हळूहळू आपली पॅकिंग करू लागले आणि आठवड्यानंतर सगळं सामान घेऊन ते हवेलीत राहायला गेले. 2 दिवसांनी कोर्टाकडून नोटीस आली. ते पाहून दोन्ही भावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या नोटीसमध्ये लिहिलेलं विमलाजींची चिठ्ठी कॉपी जोडली होती. ती वाचून दोन्ही भाऊ डोक्याला हात लावून बसले. मित्रांनो, तर तुम्हाला काय वाटतं? पंकजने जे केलं आपल्या भावांबरोबर आणि वहिनींबरोबर, त्यांचा निर्णय योग्य होता की चुकीचा? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.